पुराय देशान हवा बदलपाक लागल्या। लोकमत भाजपाच्या विरोधान वचपाक लागला। लोक मोठ्या प्रमाणात इंडिया आघाडी कडेन वळ्यात। इंडिया आघाडीचे यश निश्चित आसा। काँग्रेसीचो गोय प्रभारी माणिकराव ठाकरेन विश्वास उक्तायलो। भारतातले हेर व्हडले फुडारी गोयात प्रचाराक येतले अशें तांणी जाहीर केले। काँग्रेसीचो गोय प्रभारी माणिकराव ठाकरेचे येजमानके खाला मडगांवां इंडिया अलायन्साची ही बसका जाली। अमित पाटकार, युरी आलेमाव, आल्टॉन डिकोस्टा, कार्लोस फेरेरा, विजय सरदेसाय, एडवोकेट अमित पालेकार, वेंझी विएगस, जितेश कामत, जुजे फिलिप अशे विविध पक्षांचे फुडारी बसकेक हजर आशिल्ले। एकूणच वातावरण जे आहे तो आम्हाला पूर्णपणे आज मितीला खात्री आहे की काँग्रेस पक्षाचे दोन्ही उमेदवार हे निवडून येतील इंडिया आघाडीच्या सर्वांच्या सहकार्याने। आणि यामध्ये जे निगेटिव्हिटी जे आहे ते बीजेपीच्या विरोधात आहे। बीजेपी ज्या पद्धतीनं त्यांचे टॅक्टिक्स असतात, वेगवेगळ्या लोकांना कॅन्डिडेट बनवून त्यांच्या माध्यमातून वोट काढण्याचा प्रयत्न होतात, परंतु लोकांना या निवडणुकीमध्ये लक्षात आलं आहे, समजून चुकलेलं आहे की बीजेपी अशा प्रकारचे प्रयोग संपूर्ण देशामध्येच करतायत की वोट कोण त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे इंडिया आघाडीचे मत कोणी कमी करू शकतात अशा लोकांना उभे करून आमचे वोट कमी करण्याचा प्रयत्न त्यांचे एक पॉलिसी आहे। परंतु त्या संदर्भामध्ये जनतेला सगळं माहीत झालेलं आहे की अशा प्रकारे यांची पॉलिसी असल्यामुळे कोणीही त्यांच्या प्लॅनिंगला बळी पडणार नाही आहे। गोव्यामध्ये एक सर्व धर्मातील सर्व समाजाला स्थिर ठेवण्याचं आणि गोव्याचा विकास करण्याचा प्रयत्न इंडिया आघाडीकडनं होईल। बीजेपीकडनं ते होऊ शकत नाहीत। त्यांची नॅशनल लेवलची भूमिका आहे, तोडाफोडा आणि पॉलिटिक्स करा, त्याला आता लोक बळी पडत नाही आहेत। सर्वत्र देशामध्ये सुद्धा जे वातावरण आहे ते पूर्ण हवा बदलायला लागलेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये लोक बीजेपी सोडून काँग्रेसकडे वळते आहेत आणि एकूणच जे काही सर्वे अलीकडच्या काळामध्ये येत आहेत ते सर्वे सुद्धा सांगतायत की मागच्या काही दिवसापेक्षा आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे संपूर्ण देशामध्ये ते इंडिया आघाडीला पूरक आहे। इंडिया आघाडी मजबूतीनं पुढे जात आहेत, एक रूप होऊन पुढे जात आहेत। एक मूठ म्हणून सर्वजण इंडिया आघाडीचे सर्व कार्यकर्ते नेते हे पुढे जात आहेत। त्यांच्या पाठीमागे देशामधली जनता सुद्धा एक विचार त्यांच्या मनामध्ये आलाय की यावेळेला बीजेपीला बाजूला सारून आपण काँग्रेसचे बाकी पक्ष जे आहेत इंडिया आघाडी सर्व पक्ष ज्या ज्या ठिकाणी असेल त्यांना मतदान आपण केलं पाहिजे। प्रत्येकाच्या तोंडमध्ये की इंडिया आघाडी या ठिकाणी जिंकली पाहिजे आणि ते जे वाक्य सगळ्यांच्या तोंडून येत आहे हे काही नेत्यांनी पेरलेलं नाही किंवा आम्ही लोकांना जाऊन सांगण्याकडे अद्याप वेळ आहे, तरी पण लोकांमधून ज्या प्रतिक्रिया येत आहेत की काँग्रेसचा दोन्ही कॅन्डिडेट या ठिकाणी जिंकणार आहेत आणि मला असं वाटतं की जनतांनीच हातामध्ये निवडणूक घेतलेली आहे आणि दोन्ही उमेदवार हे निवडून येतील अशी आम्हाला पूर्णपणे खात्री आहे। जे इंडिया आघाडी इंडिया अलायन्साचे काँग्रेस पक्षाचे जे नॉमिनेटेड उमेदवार जे आसात दोनूय उत्तर गोंय तसेच दक्षिण गोंय हांचे नॉमिनेशन आम्ही रामनवमीच्या शुभ दिसा करतले। सकाळच्या 11 वरांचेर दक्षिण गोंयचो आमचो कॅन्डिडेट उमेदवार कॅप्टन विरियाटो फर्नांडीस हो पयली आपलो अर्ज घालतलो। ताच्या उपरांत उत्तर गोंयचो आमचो कॅन्डिडेट एडवोकेट रमाकांत खलप वो 12:30 आपले अर्ज थंय पणजे फायल करतलो। गोवा 365 खातीर संदीप तुयेकार, जवाहर बर्वे आणि ओमकार देशप्रभू।